हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आहे आषाढी एकादशीचा दुसरा दिवस म्हणजे द्वादशी. आणि आम्ही रिसेंटलीच गावी आलो आहोत, कारण थोडं कामही होतं आम्हाला, त्याच्यामुळे गावी यावं लागलं. गावीच म्हणजे गावी म्हणजेच माझ्या बेळगावला, आणि आम्ही प्रॉपर बेळगावचे, तुम्हाला माहीतच आहेत. सो बेळगावला आम्ही परवा पोहोचलो. बेळगावला आल्यानंतर आधी मी सासरी जाते केव्हाही. त्यानंतर मग मला काल आम्हाला थोडं काम होतं मार्केटमध्ये, सो काल मार्केटमध्येही गेलो होतो. आणि आता आज आम्ही चाललो आहोत माझ्या माहेरी. म्हणजेच आज मी खूप दिवसांनी राजना त्यांच्या सासरी घेऊन चालले. तर काय आता ते ड्राईव्ह करतायत ऍक्च्युली, आणि काय थोड्या वेळात थोडं साईडला गाडी थांबायला सांगते मी त्यांना. आणि त्यांना विचारते की खूप दिवसांनी तुम्ही चाललाय तुमच्या सासरी, तर तुम्हाला कसं फील होत आहे. तर आणि रिसेंटली मी जे हैदराबाद ट्रिपला गेले होते, ते ब्लॉग्स मी अपलोड केलेले आहेत माझ्या युट्यूब चॅनलला. काही शॉर्ट्स बाकी राहिलेत, ते मी लवकरच अपलोड करेन. सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो असेच तुम्हाला लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज तुम्हाला माझे बघायला मिळतील. आणि सो आम्ही 1 वीक साठी गावाला आलो आहोत. आणि 1 वीक झाल्यानंतर मग परत वी विल बी गोइंग बॅक टू पुणे. आता तुम्हाला मी थोड्याच वेळात, आता आम्ही हायवेला आहोत, म्हणजे बेळगावहून माझ्या माहेरी जायला नॅशनल हायवे लागतो. आता ईशा, ईशा, उभं राहा, उभं राहा, बोला इथं, बोला, या, या ना. हे बघ, हे बघा ईशा. ईशा मस्त. आता तिला ऍक्च्युली आईस्क्रीम हवा होता, ती खाल्ली आईस्क्रीम आणि आता गप्प शांत बसलीये. आता झोपेचा टाइम झालाय तिचा. म्हणजे ट्रॅव्हल मध्ये असलं की तिला पहिला झोप येते, त्यानंतर मग घरी पोहोचलं की ती कुणाला झोपायलाच नाही देणार. आणि आता आपण तिच्या नानू नानीच्या घरी चाललोय, त्याच्यामुळे शी इज एक्सायटेड नाऊ. बाहेरचा व्ह्यू सुद्धा मी तुम्हाला दाखवते की कसा आहे. एळ्ळूर म्हणून एक गाव आहे इथे, तिथे राजहंसगड आहे. आणि तिथे इतकी ह्यूज शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. तर तुम्ही केव्हाही बेळगावला आलात तर त्या राजहंसगडला नक्कीच व्हिजिट करा. आणि रेनी सीझन मध्ये इट इज द बेस्ट टाइम टू व्हिजिट देअर. सो मी तुम्हाला तोही व्ह्यू दाखवते आता. आता पावसाचा क्लायमेट तितकं नाही झालंय ऍक्च्युली. माझ्या माहेरी पाऊस आहे असं म्हणत होते माझे वडील. सो बघू, पण आता तरी पावसाचं काही क्लायमेट दिसत नाहीये. तर आता आम्ही नॅशनल हायवेला लागलो आहे. आणि राज इज ड्रायव्हिंग. आणि मी त्याला डिस्टर्ब नाही करू शकत आता, कारण आणि हा रोड ऍक्च्युली गोवाला पोहोचतो. म्हणजे हा नॅशनल हायवे ऍक्च्युली गोवा आणि बेळगाव कनेक्टेड आहे. सो तुम्ही इकडून गोव्याला किंवा मडगावला जात असाल तर हा तिथे तर बेस्ट वे. बाहेर किती सुंदर व्ह्यू आहे बघा. बाहेर व्ह्यू इतका मस्त आहे ना. आणि बेळगाव खूप दिवसांनी तुम्ही तुमच्या सासरी चाललाय, कसं वाटतंय? खूप छान वाटत आहे मला, आनंद होत आहे. मम्मीनं खूप स्वादिष्ट भोजन पण तयार केले. आणि मेन प्रॉब्लेम हा आहे म्हणजे ना, मी आहे नॉन व्हेजिटेरियन आणि राज आहे प्युअर व्हेजिटेरियन. आणि माझ्या माहेरी प्रॉपर सगळेच म्हणजे आम्ही फुल नॉनव्हेज खातो. आणि ह्याला व्हेजिटेरियन हवं असतं, आणि मम्मीला इतकं व्हेज प्रॉपर नाही जमत. नाही जमत म्हणजे ऍक्च्युली ती बनवते तिच्याप्रमाणे, पण राज यांचे नखरे खूप आहेत व्हेज मध्ये. सो मी मम्मीला हमेशा म्हणत असते की मम्मी राहू दे, मी सेम बनवते. कारण ती खूप कंटाळून गेलेली असते. थोडा रेस्ट हवा असतो तिलाही. हे बघा ईशा, बघा ईशा, बघा. अरे, बोलो हॅलो, बोलो हॅलो, हॅलो बोलो हॅलो, हॅलो बोलो. स्टार्टेड ट्रेनिंग सी. हॅलो, प्लीज सबस्क्राईब करा माझ्या मम्मीच्या चॅनलला. ओके, बाय बाय. चलो दे दो माइक, दे दो माइक, दे दो. येस, गुड गर्ल. आता हा टोल गेट आलाय.
आणि इकडे पाऊस ऍक्च्युली स्टार्ट झालाय. ऍक्च्युली हा नॅशनल हायवे लास्ट 2 इयर्स पासून स्टार्ट झालाय. सो त्याच्यामुळे इथे टोलगेट आहे. आधी इथे टोलगेट वगैरे काही नव्हतं. राज, वेलकम टू द नेचर. पाव हे बघा, तेव्हा किती मस्त व्ह्यू दिसतोय. माउंटन एकदम म्हणजे असे एका बाजूला एक असे आहे. हे जे तुम्हाला समोर हा दिसतोय ना, हा पेन डोंगर हा भूतनाथ आहे. म्हणजे जर बेळगावकर असाल तर तुम्हाला ह्याचं भूतनाथ मध्ये इथे वन्स इन अ इयर जत्राही होते. सो तुम्हाला आणि इथे मान्सून मध्ये याल तर खूपच मस्त आहे. वरतून व्ह्यू इतका मस्त दिसतो ना, हे बघाय. वाव वाव, कितना अच्छा दिख रहा है ना. सो मी मॉर्निंगला माझ्या आईला कॉल केला होता की तिकडे पाऊस आहे की नाही म्हणून. सो पाऊस आता स्टार्ट झाला आहे, पण बेळगावला पाऊस बिलकुल नाहीये. म्हणजे तिकडे ऊन वगैरे आहे. आता मी इथे राजला थोडं स्टॉप करायला सांगितलं, कारण मला तुम्हाला माझ्या माहेरी जाताना ती नदी लागते ना, मलप्रभा नदी, ती इतकी म्हणजे फुल ओव्हरफ्लो होत आहे ती. कारण आमच्या साईडला पाऊस भरपूर असतो. म्हणजे थोडं तुम्ही असं म्हणू शकता की ह्या साईडला थोडं जंगल भाग थोडा जादा असल्यामुळे इकडे इथे क्लायमेट ही क्लाउडीच असतं. सो तुम्हाला आता मी नदीचा व्ह्यू दाखवते आणि नॅशनल हायवेला लागूनच हा नदीचा व्ह्यू तुम्हाला दिसून येतो. आणि एक मिनिट, ईशा येत आहे ऍक्च्युली. ईशा, आम्ही कुठे आलो? नानूच्या घरी आलो ना. हा, किती ब्युटिफुल आहे ना. हो ना, हे बघा नदी बघा तो. पावसामध्ये इकडे ना खूपच मस्त आहे. ऍक्च्युली आम्ही जुलैमध्ये आलो आहोत इथे. तर जुलैमध्ये इतका पाऊस नसतो. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये भरपूर पाऊस असतो. तर इथे बघा तुम्ही फिशिंग सुद्धा करा. हा बघा नॅशनल हायवे. अच्छा लग रहा है। बहुत दिनों बाद आया हूँ। तो कहीं घूमने जाएंगे. जाएंगे, देखते हैं कुछ प्लान हुआ तो वीकेंड पे। और इस टीम ने भी थोडेसे सुंदर फोटोज क्लिक केले. आजचं क्लायमेट पण खूपच छान होतं. रेनी सीझनमुळे सगळीकडे हिरवंगार निसर्ग पाहायला मिळत होता. मग आम्ही घरी निघालो, कारण पप्पा मम्मी आमची वाट पाहत होते आणि लंच टाईमही झाला होता. फायनली आम्ही घरी पोचलो आणि हा आमचा शेरू बघा किती खुश झाला आम्हाला बघून. आणि बघा बरं, जावई बापू किती राजेशाही थाटात बसले आहेत. सासरे आले तरी सेवा मात्र आमच्याकडूनच करून घेतात बरं का. मम्मीचं जेवण जवळपास तयार झालं आहे, तर त्याला तुम्हालाही आजच्या लंच मेन्यूची झलक दाखवते. आज जावई बापू आले म्हणून मम्मीने एकदम मस्त बेत केला आहे. गरमागरम पुरणपोळी, काजूची भाजी, बटाट्याची भाजी, गुळणी, लोणचं, पापड, चपाती. आहाहा! जेवण इतकं छान दिसतंय की बघूनच तोंडाला पाणी सुटलं. तोपर्यंत राज या चविष्ट जेवणाचा आस्वाद घेत आहे. आता आम्हालाही भूक लागली आहे, सो आम्ही लंच करून घेतो. आणि शेवटी आमच्या घरच्या गार्डनमधली ही सुंदर फुलं बघा. गावाकडे आलं की मन किती शांत आणि स्ट्रेस फ्री होतं ना. शहराच्या धावपळीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात एक क्षण घालवण्याची मजाच काही वेगळी असते. चला तर आजचा ब्लॉग इथेच संपूया. तुम्हाला माझी ही गावाकडची सफर आणि हा नेचर ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.